मुख्यमंत्रीपदाबाबत मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। सत्ता स्थापनेसाठी आमच्यामुळे कोणतीही अडचण होणार नसल्याचं मोदींना फोन करून कळवल्याची शिंदे यांची माहिती। कोणतीही नाराजी नाही, एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद घेत स्पष्टोक्ती। आम्ही नाराज होऊन रडणारे नव्हे तर लढणारे लोक आहोत। नाराजीवर एकनाथ शिंदे यांची माध्यमांना प्रतिक्रिया। गुरुवारी मोदी अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक। एकनाथ शिंदेंची माहिती। बैठकीला शिंदे, अजित पवार, फडणवीस उपस्थित राहून सरकार संदर्भात निर्णय घेणार। विरोधक शिंदेंच्या भूमिकेबद्दल टीका करत होते, मात्र शिंदेंनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केल्यानं विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफाच राहिल्या। बावनकुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांकडून वारंवार वेगवेगळ्या वावड्या उठवल्या जात होते, त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळावा म्हणून ही पत्रकार परिषद शिंदेंची झाली। सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। दिल्लीतून दबाव असल्यामुळे शिंदेंनी माघार घेतली असावी, नाना पटोलेंचा दावा। तर भाजपमध्ये जे चेहरे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे असतात ते नंतर गायब होतात, त्यामुळे वेगळं काही होतं का हे पाहावं लागेल, पटोलेंचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला लवकरच उत्तर मिळेल। आधी मुख्यमंत्री ठरेल, मग इतर मंत्रिपद ठरतील, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहांना, मात्र भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणं नैसर्गिक वाटतं। मुख्यमंत्रीपदावरून सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं हे आमचं मत, मात्र भाजप वरिष्ठांनी शिंदेंना मुख्यमंत्री करायचा निर्णय घेतला तर त्यांनाही आमचा पाठिंबा असेल। रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। शांतीत क्रांती करणं ही एकनाथ शिंदे यांची खासियत। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, आजपासून ॲक्शन मोडवर, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। भाजप दिलेला शब्द पाळत नाही, भाजपची मित्रपक्षांबाबत यूज अँड थ्रोची भूमिका, संजय राऊत यांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दावेदारी त्यांची बरोबर आहे, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। शिंदेंना कदाचित पंतप्रधान पदाचीही ऑफर दिली असेल। शिंदेंना भाजपने दिलेल्या ऑफरवरून राऊतांची टोलेबाजी। आगामी निवडणुका मवियामध्ये न लढता स्वबळावर लढल्या पाहिजेत, मवियासोबत निवडणूक नको। ठाकरे पक्षाचे पराभूत उमेदवारांचा स्वबळाचा सूर, अंबादास दानवे यांची कबुली। जशी ठाकरे गटाची स्वबळाची इच्छा आहे तशीच आमचीही होती, विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट। स्वबळावर लढण्याबाबत ठाकरेंची भूमिका कदाचित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत, मुंबई महापालिकेबाबत असेल। आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गट मुंबई जिंकत नाही, त्यांनी लक्षात ठेवावं। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर मुनगंटीवारांची टीका। 2017 आमचा महापौर असता, पण आम्हाला त्यावेळी वातावरण खराब करायचं नव्हतं, आता मुंबईत भाजपचा महापौर असेल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद चव्हाट्यावर, काँग्रेसने प्रचारात पूर्णपणे सहकार्य न केल्याचा ठाकरे गटाचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा सूर। मंत्रिपदासाठी लॉबिंग करता अनेक आमदारांचा मुंबईत तळ। छगन भुजबळ, सुहास कांदे, गुलाबराव आणि इंद्रनील नाईक यांनी घेतली फडणवीसांची भेट। लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला 74 लाख मतदान वाढलं, त्यामुळे ईव्हीएम मध्ये गडबड असण्याची शक्यता, रोहित पवारांचा आरोप। कॅमेऱ्याच्या निगराणीत ईव्हीएमच्या तपासणीची रोहित पवारांची मागणी। सुप्रिया सुळे निवडून आल्या तेव्हा त्यांनी ईव्हीएम सोबत काही केलं होतं का? शरद पवारांनी ईव्हीएम विरोधात तेव्हा मंत्रिमंडळात भूमिका का मांडली नाही? रोहित पवार का निवडून आले? त्यांचे इस्रायल टेक्नॉलॉजी सोबत संबंध आहेत का? मुनगंटीवारांचे शरद पवारांना सवाल। मल्लिकार्जुन खरगेंनी निकालाबाबत शंका व्यक्त केली आहे। काहीतरी कल्पनेपलीकडचं घडलंय हे नक्की, जनता आमच्या सोबतच राहील आणि लवकरच विरोधकांचा बंडाफोड होईल। बाळासाहेब थोरात यांची ईव्हीएम प्रकरणी प्रतिक्रिया। विधानसभेचा निकाल सेट होता, ईव्हीएम शिवाय हा निकाल अशक्य, मनसेचे अविनाश जाधव यांचा हल्लाबोल। अमेरिकेसारख्या देशात जर बॅलेटवर मतदान होत असेल तर मग इथे ईव्हीएम कशाला? जाधव यांचा सवाल। न्यायालय त्यांचं, निवडणूक आयोग त्यांचा, मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? मनसेचे अविनाश जाधव यांनी निकालावरून भाजपला केला सवाल। यापुढे निवडणुका लढायच्या की नाही असा प्रश्न पडल्याचे वक्तव्य। फेरमतमोजणीसाठी शिवसेना उमेदवार मनीषा वायकर कोर्टामध्ये याचिका करणार। 158 जोगेश्वरी पूर्व विधानसभेची फेरमतमोजणी करण्याची मनीषा वायकर यांची मागणी। सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम फेरमतमोजणीची मागणी। बडगुजर यांना एकूण केंद्राच्या 5% केंद्रांची फेरमतमोजणी करता येणार। प्रति युनिट 40,000 आणि 18% जीएसटी भरून फेरमतमोजणी शक्य। मुंबईमध्ये ठाकरे गटाला वोट जिहादमुळे 10 जागा मिळाल्या। माहीममध्ये महेश सावंतांना मुस्लिम वस्तीतून अधिक मतदान झाले, तर वर्सोवा मतदारसंघात मुस्लिमांनी ठाकरेंना एकगठ्ठा मतदान केल्याचं
किरीट सोमय्या यांचं वक्तव्य. पक्षविरोधी काम केल्यामुळे भाजपचे विधान परिषदेतले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना बडतर्फ करा. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांची पक्षाकडे लेखी मागणी. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक. काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक. एसआर ग्रुपचे शशिकांत रविया यांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरे यांनी घेतली सांत्वनपर भेट. 2 दिवसांपूर्वी शशिकांत रविया यांचं झालेलं निधन. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचं कोल्हापूरच्या अंबाबाईला साकडं. तसंच राजेश क्षीरसागर कोल्हापूरचे पालकमंत्री व्हावेत अशी अंबाबाईकडे प्रार्थना. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजपकडून पुण्यातल्या सारसबाग गणपतीला होम हवन. मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून कार्यकर्त्यांसह बाप्पांची आरती. नाशिकच्या देवळालीत शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी रेणुका मंदिरात केली महाआरती. अहिरराव शिवसेनेच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातल्या पराभूत उमेदवार. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला 3 लाख भाविक उपस्थित. इंद्रायणी नदीच्या घाटावर आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिरात देखील विविध फुलांची खास सजावट. नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका योगिता आहेर यांच्यासह कुटुंबियांवर हल्ला. गाडी हळू चालवण्यास सांगितलं म्हणून राग आल्यानं हल्ला. 6 ते 7 जणांकडे घरावरही दगडफेक. गुन्हा दाखल. विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय 288 आमदारांपैकी 65% नवनिर्वाचित आमदारांवर गुन्हे. भाजपच्या 132 पैकी 92 आमदारांवर विविध गुन्हे दाखल. त्यातही 40% आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद. दक्षिण मुंबईतल्या डोंगरी परिसरात आग. 24 मजली अन्सारी हाईट्स इमारतीला एका घराला आग. चिंचोळी गल्ली असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अडथळे. भाजप आमदार राहुल नार्वेकरांकडून डोंगरी परिसरातल्या आग लागलेल्या इमारतीची पाहणी. अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा नार्वेकरांचा इशारा. अंधेरीतल्या विरादेसाई रोडवरील एका इमारतीच्या 6व्या मजल्यावरच्या घराला आग. पोलिसांनी इमारतीतल्या सर्वांना सुखरूप काढलं बाहेर. विधानसभा निवडणुकीमुळे धुळे महापालिकेची करवसुली थांबली. 60 कोटी 67 लाखांच्या करापैकी 15 कोटी 28 लाख रुपयांचीच वसुली. उर्वरित वसुली करण्याचं महापालिकेसमोर आव्हान. निवडणुका संपताच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित कामांना गती. नाशिकच्या रामकुंड येथील स्वच्छता जेसीबीच्या सहाय्याने पूर्ण. गोदावरीतील रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंडातील गाळ कचऱ्यासोबत दूषित पाणीही काढलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या रत्नागिरीतल्या वास्तव्याला 100 वर्ष पूर्ण. रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या शिरगाव इथे विष्णुपंत दामले यांच्या घरी सावरकर राहत होते. इथेच त्यांनी हिंदू पदपादशाही हा ग्रंथ लिहिला होता. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटली. भाजीपाल्याच्या किमती वाढल्या. थंडीमुळे उत्पन्न घटल्यानं भाज्यांचे भाव वाढले. वेटरला मारहाण करतो म्हणून हॉटेल मालकाची तरुणाला मारहाण. मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू. पुण्याच्या तळेगावमधली धक्कादायक घटना. विरारच्या विमानतळ हॉटेलमध्ये परकीय नागरिकांना रूम भाड्याने देऊन त्यांची माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. हॉटेल मालक आणि मॅनेजर विरोधात नालासोपारातील तुळींज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. रत्नागिरीतल्या सावर्डेमध्ये खैराच्या लाकडाचा अवैधरित्या साठा ठेवणाऱ्या 3 कंपन्यांवर नाशिक वन विभागाची कारवाई. 3 कंपन्या केल्या सील. 80 लाखांचा मुद्देमाल जप्त. आता भुयारी मार्गातही मोकळा श्वास घेता येणार. बीएमसीकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी 9 जेट आणि 2 मध्यवर्ती पंखे. मुंबईला वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडला टेट्रापॉडची तटबंदी उभारण्यात येणार. मुंबई महानगरपालिकेची घोषणा. तटबंदीमुळे सागरी जीवांचं संरक्षण होणार. आगामी वर्षात एप्रिल ते जून दरम्यानच नवी मुंबई विमानतळ सुरू होण्याची शक्यता. नवी मुंबई विमानतळासाठी सध्या मार्च 2025 ची डेडलाईन. मालवाहतुकीला चालना देणाऱ्या 3 रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजुरी. महाराष्ट्रातील मनमाड ते जळगाव रेल्वे मार्ग मंजूर. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. 23 डिसेंबरपासून मुंबई सोलापूर विमानसेवा. गोवा स्थित फ्लाय 91 कंपनीची मुंबई सोलापूर आणि गोवा सोलापूर मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची घोषणा. ऑक्टोबर महिन्यात देशातील तब्बल 1,36,00,000 लोकांचा विमान प्रवास. गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% वाढ. शेअर बाजार तेजीसह मंद. सेन्सेक्स 230 अंकांनी वाढला. 80,234 वर पोहोचला तर निफ्टी 80 अंकांनी वाढत 24,274 वर बंद. मिड स्मॉल कॅप शेअर्स चमकले.
2024च्या पहिल्या 9 महिन्यात भारताला सायबर फसवणुकीमुळे अंदाजे 11,333 कोटी रुपयांचं नुकसान. भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर या गृह मंत्रालयाच्या विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीतनं धक्कादायक माहिती समोर. अदानी ग्रीन एनर्जीकडनं BSE NSEला स्पष्टीकरणाचं पत्रातून गौतम अदानी आणि सागर अदानींवर लाच दिल्याचा आरोप नसल्याचा दावा. सर्व आरोपाचं कायदेशीर मार्गाने योग्य उत्तर देऊ, अदानी समूहाचं स्पष्टीकरण. गौतम आणि सागर अदानींना ज्येष्ठ विधिज्ञांकडून क्लीन चिट. मुकुल रोहतगी यांच्या मते अदानींविरोधात थेट आरोप नाहीत. फॉरेन करप्शन प्रॅक्टिस ऍक्ट भंग केल्याच्या आरोपात अदानींचं नाव नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहात अदानींच्या मुद्द्यावरनं गदारोळ. कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांची घोषणाबाजी. इंडिया आघाडीत महाराष्ट्रातल्या पराभवामुळे काँग्रेस विरोधी सूर. ममता बॅनर्जींकडे नेतृत्व देण्याची TMC खासदार कल्याण बॅनर्जींची मागणी. महाराष्ट्रात फक्त काँग्रेसच नव्हे तर शरद पवारही अपयशी ठरले. कल्याण बॅनर्जी यांचं वक्तव्य. भारत सरकारच्या देश का प्रकृती परीक्षण अभियानाला सुरुवात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रकृतीचं परीक्षण करून अभियानाचा शुभारंभ. PTIने इस्लामाबादमधील आंदोलन घेतलं मागे. 24 नोव्हेंबरपासून सुरू होतं आंदोलन. या आंदोलनात 4 सुरक्षा जवानांचा आणि 2 आंदोलकांचा मृत्यू. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेविरोधात पश्चिम बंगालमध्ये भाजपची निदर्शन. बांगलादेशच्या चितगावमधील लोकनाथ मंदिरावर हल्ला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. इस्रायलकडनं हिजबुल्लाह सोबतच्या युद्धाला विराम. युद्धविरामाची कालमर्यादा हिजबुल्लाहच्या भूमिकेवर अवलंबून असेल. करार मोडल्यास चोख प्रत्युत्तर. इस्रायलचा इशारा. युद्धबंदी लागू होण्यापूर्वी लेबनॉनकडून रॉकेट हल्ला. इस्रायलच्या किर्यत शमोना शहरात पडली रॉकेट. हल्ल्यामुळे बस स्थानकात स्फोट झाल्यानं 2 बसला आग. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा. हिजबुल्लाह सोबतच्या शांतता करारावर चर्चा झाल्याची माहिती. इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये गेल्या 13 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात 3,000पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू तर मोठ्या संख्येने नागरिकांचं पलायन. रशियाच्या युक्रेनवरील ड्रोन हल्ले वाढले. यावरून रशियाला शांतता राखण्यात रस नाही हे दिसून येतं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचं वक्तव्य. BCCIने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यावर चॅम्पियन्स ट्रॉफीचा पेच वाढला. 29 नोव्हेंबरला ICCची महत्त्वपूर्ण बैठक. चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात काय निर्णय होणार याकडे लक्ष. अभिनेता धनुषने अभिनेत्री नयनतारावर दाखल केला खटला. न्यायालयाने नयनतारा विघ्नेश शिवन यांच्याकडनं मागितलं स्पष्टीकरण. नयनताराने तिच्या लघुपटात धनुषच्या चित्रपटातील दृश्य वापरल्याचं प्रकरण. अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित पुष्पा 2 द रूलचे चित्रीकरण झालं पूर्ण. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर चित्रपटाच्या शेवटच्या दृश्याचा टाकला फोटो. पुष्पाचा 5 वर्षांचा प्रवास पूर्ण झाल्याचं दिलं कॅप्शन. अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि तेलुगू अभिनेता नागा चैतन्य यांचा 4 डिसेंबर 2024ला विवाह सोहळा. काही दिवसानंतर हा विवाह सोहळा नेटफ्लिक्सवर दाखवला जाणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.